मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2025 मध्ये खुशखबर आहे। तर या ठिकाणी अद्यापपर्यंत अर्ज भरू शकलेले विद्यार्थी या ठिकाणी विचार होते की अर्ज पुन्हा सुरू होणार आहेत का। तर आज आता 9 वाजल्यानंतर अर्ज सुरू होणार आहे। वेबसाईट पुन्हा एकदा लाईव्ह केली जाणार आहे ITI अर्ज भरण्यासाठी। तर ज्यांनी अद्यापपर्यंत अर्ज भरले नव्हते त्यांना पुन्हा एकदा चान्स दिला जात आहे। तर या अर्ज भरल्याने म्हणजे आता जे अर्ज भरणार आहेत त्यांच्यासाठी ॲडमिशन कधी आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि त्याचबरोबर ज्यांनी आता अर्ज भरलाय आणि मेरिट लिस्ट लागली आहे त्यांचा राऊंड कधी आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात। तर मित्रांनो या ठिकाणी प्रवेशाचं वेळापत्रक जे होतं त्यामध्ये 15 मे पासून अर्ज सुरू केले होते ते 26 तारीखपर्यंत अर्ज चालू होते। त्यानंतर आता मेरिट लिस्ट झालेली आहे। फायनल मेरिट लिस्ट सुद्धा आज त्या ठिकाणी डिस्प्ले झाली आहे, म्हणजे 1 जुलैला काल या ठिकाणी मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली आहे। त्यानंतर तुमचा जी प्रवेश फेरी येणार आहे ती 7 तारीखला, म्हणजे तुमच्याकडे 6 दिवसानंतर तुमचा डिटेल जो आहे पहिले ज्यांनी अर्ज भरलेत त्यांची यादी या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट 7 जुलैला आणि 8 ते 12ला पहिली फेरी येणार आहे। तर पहिला राऊंड कधी आहे बरेच विद्यार्थी विचारता 8 जुलै ते 12 जुलै हा पहिला राऊंडचा कालावधी आहे। तुम्हाला SMS सुद्धा मिळेल। त्याचबरोबर तुम्ही लॉग इन करून वेबसाईटवर बघू शकता की तुम्हाला कोणता ट्रेड मिळालेला आहे। त्यानंतर दुसरी प्रवेश फेरी जी आहे ती 17 तारीखला तुम्हाला मिळणार आहे। तर याची डिटेल आपण त्यावेळी बघणार आहोत। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कालावधीमध्येच तुम्हाला 2 जुलै म्हणजे उद्या म्हणजे आजपासूनच 2 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीमध्ये नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश निश्चित करणे यासाठी वेळ दिलेली आहे किंवा वेबसाईट लाईव्ह केलेली आहे। म्हणजे आज 9 वाजल्यापासून म्हणजे 2 जुलै 9 वाजल्यापासून सदर वेबसाईट ॲक्टिव्ह केली जाणार आहे। तर विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर न करू शकलेले उमेदवारांना समुपदेशन फेरीसाठी म्हणजे यांना ॲडमिशन कधी मिळणार आहे, डायरेक्ट काउन्सिलिंग राऊंडला तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे 11 ऑगस्ट किंवा यानंतरचे जे राऊंड्स असणार आहे त्यांच्यासाठी। याच्यापूर्वीच्या राऊंड्समध्ये तुम्हाला कोणत्याही 1 ते 4 मध्ये 4थ्या फेरीपर्यंत कोणत्याही प्रकारचं प्रवेश मिळणार नाही। तर जागा बऱ्यापैकी रिक्त असतात, त्यामुळे 2 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत तुम्हाला अर्ज सादर करू शकता। अर्ज सादर कसे करायचे याच्याबद्दल व्हिडिओज बरेच अपलोड केलेले आहेत किंवा त्यांच्यानंतरच्या प्रवेश अर्ज भरणे, दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे आणि कन्फर्म करणे याच्यासुद्धा ज्या डिटेल्स आहेत ते सुद्धा यापूर्वी अपलोड केलेले आहेत। व्हिडिओ अद्याप बघितला नसेल तर बघून घ्या, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर अशा प्रकारे 2 जुलैपासून तुम्हाला अर्ज पुन्हा एकदा चान्स दिलेला जात आहे। ते 10 ऑगस्टपर्यंत तुम्हाला चान्स आहे आणि त्यानंतर पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला सदर राऊंड जे असणार आहे ऑफलाईन राऊंड किंवा त्याला आपण स्पॉट ॲडमिशन म्हणतो त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल असणार आहात। तर अद्यापर्यंत अर्ज भरला नसेल अर्ज भरून घ्या आणि ITIच्या या प्रवेश फेरीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा चान्स दिला जात आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।